हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये 5वी गाथा बघत होतो आपण। जेसिम अत्थिसहाओ गुणेहिं सहपजयेहिं विविहेहिं ते होन्ति अत्थिकाया निपन्नं जेहिं तैलोक्यम। काय सांगितलं होता अर्थ? जेसिम गुणेहिं विविहेहिं पज्येहिं सह अत्थिसहाओ, ज्यांचं गुणांसह आणि विविध पर्यायांसह अस्तित्व स्वभाव आहे किंवा ते अस्तित्वामध्ये नियत आहेत, ते अस्तिकाय आहेत, ज्यांच्याद्वारे की 3 लोकाची निष्पत्ती झालेली आहे किंवा 3 लोकाची रचना होते। म्हणजे अस्तिकायांनी 3 लोकांचं निर्माण झालेलं आहे असं काल वाचलं होतं। तर या गाथेमध्ये त्यांनी अस्तित्व आणि कायत्व ह्याचं विस्तार करणार होते। मग अस्तित्वाचं वर्णन वाचलं आपण। काय सांगितलं होतं? जे गुणपर्यायाबरोबर सर्वथा अन्य किंवा सर्वथा अनन्य, काय वाचलेलं? गुणपर्यायी सह सर्वथा अन्यत्वेतु अन्यः विनश्यति। हां, म्हणजे पहिल्यांदा हे सिद्धांत सांगितलं की गुणपर्ययवत द्रव्यम, जे गुण आणि पर्यायासह असतं तेच द्रव्य असतं, ते सत आहे। आणि जर गुण भिन्न आहेत, पर्याय भिन्न आहेत म्हटलं तर काय आपत्ती येईल सांगा? म्हणजे का बरं? गुण आणि पर्याय तर सतत उत्पन्न होणारच ना गुणात। मग पर्याय आणि द्रव्याचं किंवा गुणांचं सत्व अस्तित्व वेगवेगळं आहे असं मानलं तर वैशेषिक मतामध्ये प्रवेश होईल। कारण त्यांनी काय सांगितलं? पदार्थ है तो उसका कोई ना कोई स्वभाव होना चाहिए, वह भी स्वभाव गुण है। जब गुण है, शक्ति है, तो उसका कोई ना कोई परिणमन होना ही चाहिए, वह परिणमन पर्याय है। पर्याय पदार्थ से जुदी नहीं है। एक समयाचं का असे ना ते जीव त्या द्रव्याशी सतरूप आहे, अस्तित्व त्याचं नियत आहे। त्या पर्यायाचं सुद्धा द्रव्याशी अभिन्नत्व आहे कथंचित। जरी ती पर्याय पुढच्या समयाला नष्ट होती, नवीन पर्याय उत्पन्न होती, तरी सुद्धा ती पर्याय त्या द्रव्याशी एक समयाशी साठी का असे ना तन्मय म्हणली जाते। अथवा यो कहो कि पर्याय का पदार्थ से अलग सत्व नहीं है, वह पदार्थ जिस देश रूप वर्त रहा है उस देश का नाम पर्याय है। ज्या रूपाने ते द्रव्य परिणमन करते त्याला त्याची पर्याय म्हणलं जातं। पर्याय से जुदा सत्व नहीं, गुण भी जुदा, पर्याय से पदार्थ जुदा सत्व नहीं। म्हणजे गुणसुद्धा पदार्थापासून भिन्न नाहीत। पदार्थ जिस स्वभाव को लेकर रहता है उसी का नाम गुण है। इस कारण गुण का भी पदार्थ से कोई जुदा अस्तित्व नहीं है। कभी तत्व पर्यायों से जुदा द्रव्य का अस्तित्व नहीं है। द्रव्य का लक्षण जैन दर्शन में गुण पर्यायवत द्रव्यम कहा है। गुण पर्यायात्मक द्रव्य होते हैं। इस त्रितय में से किसी एक को जुदा स्वतंत्र नहीं ठहराया जा सकता। द्रव्य अलग हो, गुण अलग हो, पर्याय अलग हो, इनकी सत्ता जुदी जुदी हो, ऐसा नहीं है। मग वैशेषिक मतवादींनी काय मानलं? त्यांनी 7 पदार्थ मानले। जिनमतींनी काय सांगितलं? 6 पदार्थ मानले, 6 द्रव्य मानले। पण जैन मतातले 6 द्रव्य वेगळेच आहेत आणि त्यांनी मानलेले 7 द्रव्य वेगळे आहेत। कुठले आहेत तर सांगतायत? द्रव्य, गुण, क्रिया, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव। काय काय? द्रव्य, गुण, क्रिया, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव असे 7 पदार्थ त्यांनी मानले। तर त्या पदार्थाची विशेषता अशी आहे की
गुण क्रिया सामान्य विशेष समवाय अभाव पदार्थ एक ही है, जैसे एक जीव पदार्थ ले लीजिए. म्हणजे त्यांची मान्यता वेगळी आहे आणि त्याच्यामध्ये आपला सिद्धांत सांगतायत आचार्य. म्हणजे त्यांनी काय मानलं, ॲक्च्युली द्रव्य गुण पर्याय सगळ्यांचं क्षेत्र सगळ्यांचे प्रदेश भिन्न भिन्न असतात असं त्यांनी मानलं आहे. आणि मग समवाय नावाच्या पदार्थांनी ते एकमेकाशी जोडले जातात. जसं ज्ञान आणि जीव यांचं भिन्न भिन्न अस्तित्व असतं, भिन्न भिन्न क्षेत्र असतं आणि मग ते समवाय नावाचा एक पदार्थ येतो. जसं की डिंक, फेविकॉल तुम्ही जोडायसाठी वापरता, तसं जीवाचा आणि त्या गुणांचा किंवा द्रव्याचा आणि गुणांचा तसा समवाय होतो, संबंध होतो आणि मग तिथं ते कार्य करतं. म्हणजे जीव जाणायचं कार्य तेव्हा करतो जेव्हा ते भिन्न असणारं ज्ञान गुण जीवाला येऊन चिकटतं आणि मग जीव जाणतो, अशी त्यांची मान्यता आहे. पण ज्ञान तर जीवापासून अभिन्न आहे. उस भिन्न तत्व को समझाने के लिए जो भेद करके कहा जाता है, म्हणजे आपण पण भेद करून सांगतो की, पण कथनचित भेद आहे, सर्वथा भेद नाही. पण त्यांनी काय केलं, सर्वथा प्रदेशाला भेद करून टाकलं. जीवाचे प्रदेश सर्वथा भिन्न आणि त्या गुणांचे, द्रव्याचे किंवा आणि गुणांचे असे प्रदेश भिन्न भिन्न मानले. त्यामुळे त्यांच्या मतामध्ये बाधा येते. जीव का गुण जीव से न्यारा नहीं, जीव का जो गुण है वह प्रति समय किसी न किसी रूप परिणमता है. जैसे ज्ञान गुण से अमुक पदार्थ जाना, इस प्रकार जो ज्ञान का परिणमन हुआ वह क्रिया है. म्हणजे त्यांनी जे तत्व मानलेत ना, त्यांनी पदार्थ मानलेत ना, त्याची पण सिद्धी करून दाखवली आचार्यांनी. म्हणजे आता इथं वर्णिजनी सांगितलं असं की तेच 7 पदार्थ जे त्यांनी मानले ते जिनमतामध्ये कसे फिट बसतात, ह्याच्यासाठी त्यांनी सगळं खुलासा करून सांगले. किती समजते तुम्हाला बघा. जे काय हे 7 द्रव्य मानले त्यांनी, 7 पदार्थ मानले, ते ॲक्च्युली भिन्न भिन्न नाहीत, पण सगळ्यांना समजवण्यासाठी म्हणून ते भिन्न करून सांगितले गेले. नाहीतर गुण म्हणा, सामान्य विशेष म्हणा, समवाय म्हणा, पदार्थ म्हणा, सगळे एकार्थवाचक आहे. जीव पदार्थ में जो ज्ञान दर्शनादि गुण है, यह गुण पृथक पदार्थ नहीं है. जीव स्वयं ज्ञान स्वरूप आहे. जीव आणि ज्ञान वेगवेगळं काय हो, ते सांगताना तुम्हाला भेद करून सांगितलं जाईल, पण आहे तर अपृथक. ज्ञान जीवापासून भिन्न नाही. त्या भिन्न तत्वाला समजवण्यासाठी फक्त व्यवहार वापरला जातो, पण सर्वथा त्याच्यामध्ये भेद नसतो. जैसे ज्ञान गुण से ते एखादं पदार्थ जाणलं गेलं, पर्याय कहो, त्याला म्हणलं पर्याय, पर्याय कहो, क्रिया कहो, एक ही अर्थ है. म्हणजे आपण द्रव्यगुण पर्याय म्हणतो, त्यांनी द्रव्यगुण क्रिया म्हणतायत. क्रिया नाम केवल चलने का नहीं, किंतु कुछ भी परिणमन बनाना चाहे वह क्षेत्र क्षेत्रांतर का परिणमन हो या उस ही क्षेत्र में रहकर एक परिणमन को त्याग कर दूसरे परिणमन रूप हो, वह सब क्रिया कहलाती है. काय कळलं तुम्हाला? काय वाटतंय, एका गावावरून दुसऱ्या गावाला जाणं ही क्रिया, एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाणं ही क्रिया झाली, असं नाही आहे. याच स्थानामध्ये राहून सुद्धा जी पूर्व पर्याय नष्ट झाली, उत्तर पर्याय उत्पन्न झाली, ही सुद्धा क्रिया आहे. त्यालाच आपण अर्थक्रिया म्हणतो. त्यामुळं क्रिया म्हणजे परिणमन, पर्याय. जीव की क्रिया जीव से भिन्न नहीं है. गुण क्रिया इसका अर्थ जुदा है. इसके लक्षण को जुदा देखकर वैशेषिकों ने अलग अलग तत्व मान लिया. मानलं त्यांनी वेगळं वेगळं, पण सर्वथा ते वेगळं वेगळं नाही. मग पुढं त्यांनी खुलासा केला सगळं, सामान्य विशेष म्हणजे काय, समवाय म्हणजे काय. अभाव कसं काय घेतलं त्यांनी द्रव्य? अभाव कुठल्यापासून? अभाव नावाचा एक पदार्थ मानतात ते. जसं आपण म्हणलं ना की चष्मा आण म्हणून सांगितलं, टेबलवर चष्मा नव्हता, मग त्यांनी त्या चष्म्याचा अभाव मानला. आपण काय करतोय, काय म्हणलं, भावांतर सद्भाव एव अभाव. म्हणजे काय, अन्य वस्तूचा स्वभाव हा दुसऱ्या वस्तूचा अभाव म्हणला जातो. तिथं चष्मा नव्हता पण टेबल होतं का नाही, मग तुम्ही काय बघितलं, टेबल बघितलं, चष्मा नाही हे ग्रहण केलं त्याच्यातून. पण आहे ते बघितलं का नाही ते बघितलं, आहे ते बघितलं. हां, तर त्यांनी असं त्याला अभाव नावाची वस्तू मानली.
आणि मग त्यामुळं तुम्हाला अभावाचं सांगू का काय, एक वस्तु का दूसरी वस्तु में अभाव होना जानकर अभावात्मक पदार्थ की कल्पना भी भेदवाद में होती है, किंतु अभाव कोई स्वतंत्र पदार्थ नहीं है। पदार्थ का अपने स्वरूप से ही होना अन्य पदार्थों का अभाव है। आपण सांगतो माझी सत्ता माझ्या रूप असणं हे परद्रव्याचा अभाव आहे। परद्रव्य तिथं नष्ट झालं तसे त्यांचा तसा अभाव असं काही गोष्ट नाही। विवक्षित पदार्थ है यह है पना अविवक्षित पदार्थों के अभाव का समर्थक है। जसं गो आहे, गाय आहे म्हणजे घोडा नाही हे त्याच्यामध्ये गर्भित आहे, पण घोड्याचा अभाव म्हणजे गाय आहे असं नाही, पण त्यांनी असं मानलं। अन्य वस्तूचा अभाव म्हणजे त्या वस्तूचा सद्भाव, पण असं नाही आहे। आपण म्हणतो दुसऱ्या वस्तूचा सद्भाव तिथं आहे, पण ती वस्तू सर्वथा अभावरूप नाही। एक वस्तु में अन्य समग्र वस्तुओं का अभाव उस वस्तु के सद्भाव रूप है। नास्ती धर्म आहे ना त्या द्रव्याचा, त्यामुळे त्या द्रव्यामध्ये परद्रव्याची नास्ती आहे पण अभाव नाही आहे। त्या द्रव्याचा सर्वथा नाश झाला आणि मग ह्या द्रव्याचं अस्तित्व झालं असं नाही। ठीक आहे, टीकामध्ये बघू थोडंसं कुठंपर्यंत आलं तर काल, जर गुणपर्यायांच्या बरोबर सर्वथा अन्यत्व मानलं तर अन्याचा नाश होईल, अन्याचा उत्पाद होईल आणि अन्यच कोणीतरी ध्रुव राहील असं मानावं लागेल आणि त्याच्या निमित्तात सर्वम विप्लवते सर्वाचा नाश होण्याचा प्रसंग येईल। ततः साधू अस्तित्व संभव प्रकार कथनम, म्हणून जे अस्तित्वाचा प्रकार सांगितला तो योग्य आहे। साधू आहे म्हणजे योग्य आहे। इथपर्यंत काल अस्तित्वाचं कथन केलं होतं, तर त्याच्यामध्ये आम्ही दोन गोष्टी घटवल्या होत्या। द्रव्याचं अस्तित्व म्हणजे राजवार्तिकमध्ये असं आलं होतं की अस्तित्व म्हणा, स्वभाव म्हणा, सत्ता म्हणा, तन्मयत्व म्हणा, स्वरूप म्हणा, सगळं एकार्थवाची आहे। मग त्या प्रत्येक सतमध्ये गुण आणि पर्याय असतात। गुण कसे असतात म्हणून सांगितलं होतं, अन्वयी असतात म्हणजे सहचर असतात आणि सहभावी असतात, आणि पर्याय कशी असते तर व्यतिरेकी असते म्हणजे क्रमभावी असते। ते द्रव्यापासून भिन्न आहेत का अभिन्न आहेत? गुणपर्याय द्रव्यापासून भिन्न आहेत का अभिन्न आहेत? अभिन्नच आहे, अभिन्न आहेत। तुम्ही माझ्यासमोर जैन बसलाय ना सगळे? हे सांगायचा अर्थ काय, अभिन्नच आहेत असं नाही, कथनचित भिन्न आहेत, कथनचित अभिन्न आहेत, नाहीतर तुम्ही सगळे परमतामध्ये प्रवेश करणार। ते द्रव्यापासून संज्ञा, लक्षण, प्रयोजन आदीच्या अपेक्षेने भिन्न आहेत, पण प्रदेश अपेक्षेने किंवा सत्ता अपेक्षेने अभिन्न आहेत। काय म्हणले? द्रव्य, गुण आणि पर्याय हे कथनचित भिन्न आहेत, कथनचित अभिन्न आहेत। का बरं? दिसतंय का? भिन्न का आहेत आणि अभिन्न का आहेत? सांगा इथं भिन्न का, कुठल्या अपेक्षेने भिन्न आहेत? तर इथं सांगितलं संज्ञा, प्रयोजन, परत त्यांनी अनेक हेतू घेतलेत। कशामध्ये? मागं मी सांगितले होते तुम्हाला, अष्टसहस्रीमध्ये त्यांनी एक कारिका घेतली आहे, माझंच बघायचं नाही झालं, तर त्याच्यामध्ये त्यांनी खुलासा करून सांगितलं की कुठल्या कुठल्या अपेक्षेने भेद आहे। तर तिथं त्यांनी काल वेगळा घेतलाय, परत स्वभाव वेगळा घेतलाय, संख्या बहुतेक घेतलं वाटतं, द्रव्य, गुण, पर्याय ह्यांचं अजून असे काय काय त्यांनी हेतू घेतलेत कुठल्या अपेक्षेने भेद आहे।
द्रव्यगुण पर्यायामध्ये द्रव्यगुण आणि पर्याय भिन्न भिन्न असतात का अभिन्न असतात? जीव, जीवाचा ज्ञान गुण, ज्ञान पर्याय सगळं भिन्न आहे का अभिन्न आहे? तर म्हणायचं कथनचित भिन्न आहे आणि कथनचित अभिन्न आहे. सर्वथा भिन्न नाही, सर्वथा अभिन्न नाही. तर कुठल्या अपेक्षेने भिन्न आहे? त्यांचं नाव वेगळं वेगळं आहे. संज्ञा म्हणजे नाव, द्रव्य वेगळं, गुण वेगळं, पर्याय वेगळं, त्यांचं लक्षण वेगळं वेगळं आहे, प्रयोजन वेगळं वेगळं आहे. द्रव्याचं प्रयोजन वेगळं, गुणाचं प्रयोजन वेगळं आणि पर्यायाचं प्रयोजन वेगळं. ते प्रयोजन काय आहे हे चांगलं घेतलं त्यांनी अष्टसहस्रीमध्ये कारिकेत्या. नंतर त्यांचा काल वेगळा वेगळा, त्यांचा स्वभाव वेगळा वेगळा, असं प्रत्येकाच्या प्रत्येक हेतूच्या अपेक्षेने त्याच्यामध्ये भेद घटवला. द्रव्यगुण पर्याय हे कथनचित भेदरूप आहेत. आता कथनचित अभिन्न का आहे? तर सत्ता अपेक्षेने म्हणा किंवा प्रदेश अपेक्षेने, म्हणजे द्रव्यगुण पर्यायाचे प्रदेश अभिन्न असतात. द्रव्य जिथे आहे तिथंच गुण आहे, तिथंच पर्याय आहे, असं नाही आहे की ते भिन्न क्षेत्रात. त्यामुळं त्यांच्यामध्ये कथनचित अभिन्नता आहे. हे भिन्न भिन्न आहेत ना, हे संज्ञा, लक्षण, प्रयोजन, हे कसं घ्यायचं? ते संज्ञा म्हणजे काय? संज्ञा भिन्न भिन्न म्हणजे भिन्नता कोणाची? द्रव्यगुण पर्याय हे कथनचित भिन्न भिन्न आहेत. का भिन्न आहे त्यासाठी हे हेतू सांगितलेत. भिन्न संज्ञा असल्यामुळे, संज्ञा म्हणजे नाव त्यांचं, द्रव्याचं नाव द्रव्य आहे, गुणाचं नाव गुण आहे, पर्यायाचं नाव पर्याय आहे. मग संज्ञा वेगळी वेगळी. त्यांचं लक्षण काय आहे? द्रव्याचं लक्षण काय? अनंत अनेक गुणांचा पिंड म्हणा किंवा काय म्हणायचं, द्रव्य कशाला म्हणायचं? अनेक पर्यायांचं पिंड म्हणा, त्याला म्हटलं द्रव्य. गुणांच्या समूहाला द्रव्य म्हटलं. आणि गुण कशाला म्हणायचं? लक्षण त्याचं. द्रव्याच्या सर्व भागात आणि सर्व अवस्थांमध्ये व्यापून राहतात. मग असं लक्षण वेगळं वेगळं झालं ना त्यांचं, त्यामुळे लक्षणाच्या अपेक्षेने पण भेद आहे. पर्यायाचं लक्षण काय? नित्य बदलती आहे, जे द्रव्याच्या सर्व भागात पण सर्व अवस्थेत नाही राहत, सर्व भागात राहते पण काही अवस्थेमध्ये राहते, त्याला म्हणायचं पर्याय. असं सगळ्याच्या अपेक्षेने भिन्नता आहे, म्हणून कथनचित भिन्न आहेत द्रव्यगुण पर्याय, सर्वथा भिन्न नाहीत. तर त्यांनी एक वाक्य घेतलं ना इथं, कुठलं? बहुतेक त्या जयसेनाचार्यांच्या टीकेत घेतलंय, वाचू आपण नंतर. पण मला याच्यात काय घटवायचं होतं? अस्तित्व कसं असतं तर स्वभाव आणि विभाव रूपाने दोन प्रकारचं असतं. काय म्हणले? अस्तित्व स्वभाव आणि विभावानुसार दोन प्रकारे. कसं? सुजाता काकी मला दिसे ना तुम्ही, दीपाली भाभी काय सांगितले? अस्तित्व दोन प्रकारचं कसं? जीवाचं उदाहरण घेतलं तर सध्या जीव अस्तित्व म्हणजे स्वभाव रूपाने आहेच ना, परंतु आपण परपदार्थाला लक्ष करून विभाव करतो, त्यावेळेस विभाव पण आहे. त्याचं अस्तित्व दोन प्रकारांनी कसं सांगितलं? अर्थ पर्याय आणि व्यंजन पर्याय. माहिती आहे म्हणजे काय सांगा? अर्थ पर्याय म्हणजे स्वभाव रूपाने परिणाम. गुणोकी पर्याय. मग गुणांचीच पर्याय. व्यंजन पर्याय म्हणजे स्वभाव असतात ना? नाही, व्यंजन पर्याय म्हणजे प्रदेशत्व गुणाची, प्रदेशत्व गुणाचा पर्याय. बरोबर. गुणाचा परिणाम म्हणजे अर्थ पर्याय. काय म्हणायचं? प्रदेशवत्व गुणाचं परिणमन म्हणजे व्यंजन पर्याय आणि सगळ्या गुणांचं परिणमन म्हणजे अर्थ पर्याय. प्रदेशवत्व गुणामध्ये पण अर्थ पर्याय आहे की. ही अर्थ पर्याय स्थिती सूक्ष्म असती, व्यंजन पर्याय स्थूल असते. माहिती आहे याच्याबद्दल काय? अर्थ पर्याय म्हणजे काय, व्यंजन पर्याय म्हणजे काय माहिती आहे? तर आपल्यामध्ये एक प्रदेशवत्व गुण आहे
त्या प्रदेशत्व गुणाचं परिणमनाच्या निमित्तात आकार असतो आपल्याला एक. कुठल्याही शरीरात गेला तर एक विशिष्ट आकार का प्राप्त होतो? प्रदेशत्व गुणाच्या परिणमनाचं निमित्त. त्याला म्हटलं व्यंजन पर्याय. मग त्याचे 2 भेद केले. ह्याचंच नाव दुसरं काय? अर्थपर्यायाला म्हणा गुणपर्याय आणि व्यंजन पर्यायाला म्हणा द्रव्य पर्याय. शब्द ऐकून माहिती आहे? प्रवेशिकेमध्ये आलं होतं हे सगळं. प्रवेशिका असली तर घेऊन बसा, म्हणजे त्याच्यात चार्ट पण दिलाय त्यांनी. तर अर्थपर्यायाचे 2 भेद केले, स्वभाव अर्थपर्याय आणि विभाव अर्थपर्याय. तसंच व्यंजन पर्यायाचे पण 2 भेद केले. काय? स्वभाव व्यंजन पर्याय आणि विभाव व्यंजन पर्याय. काय असतं? अर्थपर्याय म्हणजे गुणांचं परिणमन जे चालू आहे ते प्रतिसमयाला जे सूक्ष्म परिणमन चालू आहे त्याला म्हणलं अर्थपर्याय. आणि व्यंजन पर्याय म्हणजे कुठं घेतलंय माहिती आहे का प्रवेशिकेमध्ये? पान नंबर 19 वर आहे, तुम्हाला बघायचं असेल तर बघा. स्वभाव गुणपर्याय, विभाव गुणपर्याय, स्वभाव द्रव्य पर्याय आणि विभाव द्रव्य पर्याय असे त्यांनी भेद करून सांगितले. म्हणजे द्रव्याचं अस्तित्व गुण आणि पर्यायांनी नियत असतं असं सांगितलंय ना. त्यामुळं तिथं गुण आणि गुणांचं परिणमन ह्या सगळ्याच्या द्वारे ॲक्च्युली हे पर्यायाचे 2 भेद करून सांगितले, पण गुण आणि पर्यायाच्या द्वारे द्रव्याचं अस्तित्व टिकून राहतं. म्हणून सांगतायत काय? अर्थपर्याय म्हणजे त्या गुणांचं सूक्ष्म परिणमन आणि व्यंजन पर्याय म्हणजे स्थूल परिणमन. तर स्वभाव द्रव्य पर्याय म्हणजे काय? पहिला स्वभाव गुणपर्याय बघू आपण. स्वभाव गुणपर्याय म्हणजे काय? इतर पदार्थांच्या पान नंबर 18 आहे प्रवेशिकेमध्ये, 18 नंबरचं पान आहे. इतर पदार्थांच्या निमित्ता वाचून जो गुणपर्याय होतो त्या स्वभाव गुणपर्याय म्हणतात. इतराची कोणाची तिथे अपेक्षा नसते तेव्हा जे काय परिणमन होतं त्यावेळेस त्याला म्हणायचं स्वभाव गुणपर्याय. फॉर एक्झाम्पल केवल ज्ञान. कोणाची अपेक्षा आहे केवल ज्ञान प्रगट होण्यामध्ये? केवल ज्ञान ही स्वभाव गुणपर्याय आहे. पर्याय घ्या बरं का, ती स्वभाव नाही घ्यायचा. केवल ज्ञान ही पर्याय, ती उत्पन्न होण्यासाठी दुसऱ्या कोणाची अपेक्षा नाही आहे. जरी तुम्ही म्हणता की 8 कर्मांचा काय ज्ञानावरण कर्माचा नाश झाल्यावर केवल ज्ञान प्रगट होतं, पण कर्मावर डिपेंडंट नाही आहे, ती स्वभाव पर्याय आहे, त्यामुळं स्वाभाविक रूपाने प्रगट होते. दुसरं विभाव गुणपर्याय म्हणजे काय? आता हे ज्ञान गुणाचं स्वभाव परिणमन दाखवलं. विभाव परिणमन काय? अल्पज्ञान म्हणा किंवा मग क्रोधादी कषाय, रागादी विकारी भाव, बरोबर, राग द्वेष आदी परिणमन ह्याला म्हणायचं विभाव गुणपर्याय. ज्या त्या गुणाचं कुठला परिणमन आहे ते समजून घ्या. तर हे स्वभाव गुणपर्याय आणि विभाव गुणपर्याय सांगितलं. तसं स्वभाव द्रव्य पर्याय आणि विभाव द्रव्य पर्याय कशाला म्हणायचं? स्वभाव द्रव्य पर्याय म्हणजे जो द्रव्याचा स्वभाव आहे तो पर्यायामध्ये अभिव्यक्त होणं, त्याच्यासाठी परद्रव्याची तिथं अपेक्षा नसते, निरपेक्ष असतं. फॉर एक्झाम्पल सिद्धदशा ही जीवाची स्वभाव द्रव्य पर्याय आहे. जसं आहे तसं स्वरूप प्रगट झालं त्या पर्यायामध्ये, त्यामुळे ही सिद्धदशा हे स्वभाव द्रव्य पर्याय आहे. आणि विभाव द्रव्य पर्याय सांगा? मनुष्य गतीतील जीव किंवा तिर्यांच्या गतीतील जीव, 4 गतीमधले जीव हे सांगितलं विभाव परिणमन आहे जीवाचं.
त्या रूपाने द्रव्य दिसलं म्हणून तिथं ते विभाव द्रव्य पर्याय म्हणायचं. दिसतंय का बोर्डवरचं? तर हे जीवावर सांगितलं. तसंच पुद्गलावर सांगितलंय त्यांनी. पुद्गलामध्ये सुद्धा हे गुण आहेत, ह्या पर्याय आहेत. पुद्गल द्रव्याचं स्वभाव अर्थ पर्याय कुठली न बघता सांगा. पुद्गलाची स्वभाव अर्थ पर्याय कुठली? परमाणू हे त्या द्रव्याचा आकार आहे, प्रदेश आहे, क्षेत्र आहे. तशा रूपाने ते द्रव्य प्रगट झालं म्हणून इथं घ्यायचं ते. परमाणू स्वभाव परिणमन म्हणजे पुद्गलाचं स्वभाव द्रव्य पर्याय, स्वभाव व्यंजन पर्याय म्हणा, द्रव्य पर्याय म्हणा, त्याला परमाणू म्हटलं. परमाणू रूप आकार जो आहे तो स्वभाव द्रव्य पर्याय आहे. विभाव द्रव्य पर्याय म्हणजे स्कंदाचा आकार जो आहे तो विभाव द्रव्य पर्याय. इकडे सांगा स्वभाव गुण पर्याय म्हणजे काय? स्पर्श वगैरे घ्यायचं का? परमाणू मधले स्पर्श सुगंध वर्णाचं परिणमन घ्यायचं, कारण ते स्वभाव रूपाने असणार. आणि जे काय म्हणलं, स्कंदामधलं परिणमन आहे त्याला विभाव गुण पर्याय मध्ये घालायचं. काय घेतलं? परमाणू मधील स्पर्शादी जे पर्याय आहेत, स्पर्शादीचे परिणमन, त्याला म्हणलं स्वभाव अर्थ पर्याय. आणि जे स्कंदामधलं परिणमन आहे, स्कंदाचे स्पर्शादी परिणमन, त्याला म्हणायचं विभाव अर्थ पर्याय. जसं रागद्वेष परिणमन सिद्धांमध्ये नाही आहे, संसारी जीवांमध्ये आहे. मग संसारी जीव जसं विभाव द्रव्य पर्याय वाला म्हणला जातो, तसंच त्याचं विभाव गुण पर्याय पण आहे. तसंच स्कंद हे विभाव द्रव्य पर्याय आहे. त्या स्कंदाचं सगळ्या गुणांचं परिणमन घ्यायचं विभाव गुण पर्याय. विभाव गुण पर्याय व्याख्या वाचू. स्वभाव गुण पर्याय कशास म्हणतात? इतर पदार्थाच्या निमित्ता वाचून जो गुण पर्याय होतो त्याला स्वभाव गुण पर्याय म्हणतात. आणि इतर पदार्थाच्या निमित्तात जे काय परिणमन होतं त्याला म्हणलं विभाव गुण पर्याय. आणि स्वभाव द्रव्य पर्याय म्हणजे इतर पदार्थाच्या निमित्ता वाचून द्रव्याचा जो आकार होतो त्याला स्वभाव द्रव्य पर्याय म्हणतात. आणि इतर पदार्थाच्या निमित्तात द्रव्याचा जो आकार होतो त्याला विभाव द्रव्य पर्याय म्हणतात. समजलंय? मग आकाराच्या अपेक्षेने आहे त्याला व्यंजन पर्याय म्हणायचं. आणि जे अन्य सगळ्या गुणांचं परिणमन आहे त्याला म्हणलं अर्थ पर्याय. कशासाठी शिकायचं हे? किस लिए सीखना था हमें ये? या दोनच द्रव्यामध्ये कथनचित अभिन्न आहे हे सांगणं. म्हणजे गुणपर्यायाने सहित द्रव्य असतं. मग कुठले कुठले गुणपर्याय आहेत त्यांच्यामध्ये, ह्याच्यासाठी हे बघितलं होतं आपण. आणि फक्त जीव आणि पुद्गलामध्ये सांगितलं. धर्मद्रव्यामध्ये सांगा काय काय? धर्मद्रव्याचा स्वभाव गुण पर्याय काय? गती हेतुत्व. गती हेतुत्व किंवा सगळे त्याचे गुण घ्या. अस्तित्व, वस्तुत्व, हे सगळ्या गुणांचं परिणमन म्हणजे पण स्वभाव गुण पर्याय. नंतर विभाव गुण पर्याय. विभाव होणारच नसते. बरोबर, सावधान आहात. कारण 4 द्रव्यामध्ये विभाव परिणाम नाही, फक्त 2 द्रव्यामध्येच विभाव परिणमन आहे, कारण त्यांच्यामध्ये वैभाविक शक्ती आहे. त्यामुळे विभाव पर्याय नाहीये. स्वभाव व्यंजन पर्याय काय धर्मद्रव्याची आहे का नाही? त्याला असंख्यात प्रदेशी. बरोबर, लोकाकाश प्रमाण असंख्यात प्रदेश हे त्याचं स्वभाव व्यंजन पर्याय. असं सगळ्या द्रव्यांचं समजून घ्या. फक्त ज्याचं त्याचं जे गुण आहे ती स्वभाव गुण पर्याय म्हणा. त्याचं परिणमन बर का, गती हेतुत्व हे गुण आहे आणि त्याचं प्रतिसमयाचं परिणमन हे घ्यायचं स्वभाव अर्थ पर्याय. अस्तित्व गुण आहे, त्या गुणाचं परिणमन प्रतिसमयाला जे चालू आहे ते स्वभाव गुण पर्याय.
मग आपल्या पण अस्तित्वाबद्दल विचार करा ना. माझ्या अस्तित्वाच्या परिणामासाठी, अस्तित्व गुणासाठी कोणाची अपेक्षा आहे हो? माझं अस्तित्व टिकून राहावं ह्याच्यासाठी कशाची अपेक्षा आहे? कोणामुळं माझं अस्तित्व टिकून आहे? माझ्यामुळेच अस्तित्व माझं टिकून आहे, माझ्याच हा. अस्तित्व गुणामुळे, म्हणजे अनंत गुणांमुळे. त्याचा एक विश्वास येतो का जेव्हा आपण असं म्हणतोय? म्हणणं सगळं शास्त्राच्या समोर चांगलं वाटतंय हो, पण जेव्हा प्रॅक्टिकली बाहेर जगतो त्यावेळी डॉक्टर शिवाय इलाज नाही म्हणतो. किंवा बायकोला वाटतं पतीशिवाय आधार नाहीये, परत आई वडिलांना वाटतं मुलांशिवाय कोण आधार आहे. म्हणजे तिथं अस्तित्व आपलं त्यांच्यामुळे टिकून आहे का? मग ते अस्तित्व स्वतःमध्ये जिथं पाहायला कळालं ना, त्यालाच म्हणायचं तत्वज्ञान उतरलं आपल्यामध्ये. नाहीतर मग कशी संलेखना साधणार सुजाता काकी? असहाय्य स्वरूपोहम. हा, तर म्हणजे तिथं आपल्या अस्तित्वासाठी कोणाची आवश्यकता नाही. आपलं उपादान असं पक्क करा की परद्रव्य नसलं तरी मला माझं मी साधणार, किंवा माझं मी जगणारा तर आहेच, परद्रव्य असलं तरी मी माझं जगतोय. त्यामुळं परद्रव्याचं माझ्यामध्ये काय फेरफार नाहीये. कुठल्या मुलाकडे जायचं? शेवटी कुठला मुलगा आपल्याला मदत करणार, कुठली सून मदत करणार, कुठली बायको मदत करणार? कोण मदत करणार नसतं, आपलं आपलं आपण साधणार आहे. त्यामुळं परिणामांची तयारी करायची आतापासून, परिणाम त्यावेळीच चलित न होत. मग माझं अस्तित्व मला समजलं ना की माझं अस्तित्व बस ह्याच्यामध्येच आहे, ह्याच्या बाहेर माझं कशातही अस्तित्व नाहीये. मग मी काल हे सांगत होते की आपण आपल्या अस्तित्वाला डिवाइड करून टाकलंय हो. 2 मुली आहेत तर 2 मुलींमध्ये अस्तित्व डिवाइड. हो ना रोहिणी काकी? कशामध्ये घातलं सांगा अस्तित्व? आपले गुण, आपले धर्म, आपले शक्तीच आपले कुटुंब आहेत, बाकी आपलं कोणी नाहीये. होय, चला घर सोडा लवकर. म्हणजे ज्ञानातून सोडलं. हे असं निश्चयापाशी पण नको. लय तत्वज्ञान कळालं की असं काहीतरी होतं माहिती का? नाही तसं नाही. आजच म्हणलं म्हणजे काय की आपण ज्याला असं आपलं सर्वस्व मानतो, त्यांच्यामध्ये आपली आसक्ती असते, त्यांच्यामध्ये आपलं अस्तित्व ठेवतो. त्यामुळं एखादी वस्तू हरवली तर किती आपल्याला बेचैनी, किती आकुलता. का बरं? कारण माझं अस्तित्व नष्ट झाल्यासारखं वाटतंय, ती वस्तू हरवली गेली कुठं तर. म्हणून म्हणतायत ना की या सकाळी आम्हाला ते रोज दरवेळेस उदाहरण सांगतात आम्हा की ते एक जणांनी सिरॅमिकचं पॉट केलं होतं, सगळं परिश्रम करून, आपलं काय म्हणतात आम्हा मान पाठ एक करून, सगळं आपले ज्ञान ध्यान सगळं त्याच्यामध्ये घालून, शक्ती घालून ते सिरॅमिकचं पॉट केलं होतं. काय करतात कशाला करतात देव जाणे. तर ते केलं होतं आणि नेमकं काय असं श्रावकांचं एजा करण्यामध्ये त्यांच्या घरामध्ये ते पडलं आणि फुटलं. काय केलं असतं हो तुम्ही सुजाता काकी? कोण आहे ते फोडणार? पकडून त्यालाच काय केलं असतं कोणाला माहिती. म्हणजे ते गेलं म्हणजे आपलं किती वर खाली असं झालं बरं का माझ्या बाबतीत. पण जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा ग्लास पेंटिंग करत होते आणि नेमकं काय झालं, एक मस्त पेंटिंग केलं बरं का, असं त्याच्यामध्ये लय इंटरेस्ट होता. आणि मग ते पेंटिंग केलेलं मी गेले होते गावाला कुठंतरी, तर घरातल्यांनी काय केलं, ते गिफ्ट म्हणून देऊन टाकलं कोणाला. आणि आल्यावर माझी तळपायाची आग. म्हणजे म्हणायचंय काय त्याच्यात अस्तित्व आहे का? पण ते गेलं म्हणल्यावर ते कोणाला दिलं त्यांच्याकडनं घेऊन या म्हणून मी हट्ट धरून बसली होती. कशाला दिलं मला न सांगता. म्हणजे असं एखादी वस्तू नष्ट झाली किंवा आपल्यापासून दूर गेली तर माणूस नाश झाला असं आपल्याला वाटतं. म्हणून सांगितलं की आपण कुठं कुठं ठेवलंय ना अस्तित्व, आता चांगले तोपर्यंत सगळ्याला एकवटा आणि स्वतःमध्ये घ्या. कुठल्याही परवस्तूंमध्ये आपली सत्ता नाही, आपला मोह नको, आपली आसक्ती नको. तर आपल्याला काय आहे मी आणि कुठं आहे ह्याची भावभासना होईल. किती आपण तत्वज्ञानात उतरलोय हे कळेल. म्हणून तशी भावभासना करा तर आनंद आहे. माझे अस्तित्व माझ्या
असंख्यात प्रदेशातच आहे. नित्य अनित्य द्रव्यगुण पर्याय युक्त म्हणजे नित्य सुद्धा माझा धर्म आहे, अनित्य सुद्धा माझा धर्म आहे. त्यांनी सहित असा माझं द्रव्य आहे. तर